आपल्या सोबत सध्या याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत फोनलाईनवरनं. सपकाळ साहेब, स्वागत आपलं लोकशाही मराठीमध्ये. एक महत्वाच्या घडामोडी घडतायत सध्या दिल्लीमध्ये आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं काही वेळापूर्वी. आता सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना जंतर मंतरवर आंदोलन मात्र सुरूच आहे. या सगळ्या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया. देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. एकंदरीत राहुल गांधी पेपर फुटीच्या आधीपासून संसदेमध्ये मागणी करत होते की या संदर्भात चर्चा करा. 70 वेळेस पेपर फुटलेला आहे मागच्या अधिवेशनामध्ये. त्या अनुषंगाने दिवसभर आपण सर्व पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून चर्चा करू. त्यावेळेस त्यांचा ऐकला गेला नाही. त्यांचा आवाज त्या ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न झाला. पेपर फुटीनंतर पहिल्या दिवशीपासूनच राहुल गांधी आक्रमक स्वरूपामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा जोपर्यंत आम्ही छडा लावणार नाही, जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, राहुल गांधीची भूमिका आहे. हीच भूमिका घेऊन कोटा आणि डेहराडून या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांशी संवाद हा राहुल गांधींनी साधत असताना आपली अर्थात पक्षाची कटिबद्धता ही व्यक्त केली होती. संसदेमध्ये चर्चा होत नाही आणि चर्चा न होता आता जर हुकुमशाही आणला जात असेल तर जरूर त्याचा निषेध केला पाहिजे. आपल्याला सत्याग्रहाची पार्श्वभूमी आपल्या स्वातंत्र्याला आहे, तीच पार्श्वभूमी काँग्रेस पक्षाला आहे आणि या निमित्तानं सत्याग्रहासाठी आक्रमक स्वरूपाची भूमिका काँग्रेस पक्षाने आधी घेतली होती आणि आता देखील आहे आणि भविष्यात देखील राहील. वास्तविक पाहता संसदेमध्ये आम्ही सरकारला जाब विचारू ही आमची असणारी कमिटमेंट होती आणि कालपासून हा मुद्दा उपस्थित करण्याचा, दोन्ही सभागृहात उपस्थित करण्याचा पुरेपूर प्रयत्न हा विरोधी पक्ष नात्याने काँग्रेस करत आहे. मात्र आपण बघताय की संसदेचं अधिवेशन होत दिलं जात नाही. या प्रकरणामध्ये चर्चा घडून आणण्याकरता सरकारचं स्वारस्य नाही. किंबहुना राजकीय टिप्पणी जी आहे ही पंतप्रधानांनी कालही केली आणि आजही केली. ते चर्चेला कुठेही सामोरं जायला तयार नाही आणि नाईलाज असतो आज राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानासमोरच जे धरणे देत असताना पंतप्रधानांच्याच राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांना जर उचलला जात असेल, त्यांना जर अशा पद्धतीनं त्यांच्यासोबत खासदारांना उचलला जात असेल तर देशामध्ये आणीबाणी नव्हे तर हुकुमशाही आलेली आहे हेच या निमित्तानं स्पष्ट होत आहे. काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. नागपूर या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुडदे हे राजभवनापुढे या मागण्यांकरता कुठे उपोषणाला बसलेले आहेत, धरण्याला बसलेले आहेत. पुण्यात देखील आम्ही ती राजभवनाच्या पुढे तयारी करत आहोत आणि राज्यपालांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपतींना एक निवेदन आमचं आज देखील राहणार आहे की नीट पेपर फुटीच्या अनुषंगानं पार्लमेंटमध्ये चर्चा करावी आणि नुसती चर्चाच नाही तर दोषींवर कारवाई करत असताना भविष्याच्या घटना घडणांनी इतकं गांभीर्य या चर्चेला ठेवावं. नंबर 2, धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा त्यांचा द्यावा. आणि तिसरी मागणी आमची जी आहे की या आंदोलनामध्ये काल जे गुन्हे दाखल झाले युवकांवर ते सर्व गुन्हे वापस घेतले जावे याकरता राजभवनावर देखील आम्ही कूच करत आहोत. हो, पण सपकाळ साहेब, जितेंद्र सिंग जे केंद्रीय मंत्री आहेत ते राहुल गांधींना भेटायला, त्यांच्याशी चर्चा करायला आले होते. ज्यावेळेला राहुल गांधींनी त्यांच्यासमोर ज्या 5 मागण्या देखील सांगितल्या त्या मागण्यांच्या अनुषंगानं नंतर जितेंद्र सिंग यांनी प्रतिक्रिया देखील दिली. ते म्हणाले की राहुल गांधींनी अचानक आपली भूमिका बदलली. आधी त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा समावेश नव्हता, पण अचानक ही मागणी केली गेली. कुठेतरी या सगळ्यामध्ये सरकार चर्चेच्या तयारीत आहे, सरकार सकारात्मक आहे असं सांगितलं जातं आणि अशा वेळेला मग अशा देखील भूमिका समोर येतात. याला नेमकं काय म्हणायचं? राहुल गांधींनी धर्मेंद्र प्रधानांच्या आणि तद्भूतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची पहिल्या दिवशीपासून केलेली आहे. त्यामुळे नवी मागणी नाही. त्यांनी एकदा सगळं पब्लिक डोमेनमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी त्या तपासाव्यात. आणि याचाच अर्थ जितेंद्र सिंग जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतात याचा अर्थ सरकार खोटं बोलत आहे हे देखील त्यातून सिद्ध होत आहे. कुठेतरी आम्ही चर्चेला तयार नाही अशा प्रकारचं चित्र जाऊ नये म्हणून कुठेतरी या आंदोलनाला भेट देऊन आपली प्रतिमा चांगली ठेवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न त्यांनी केलाय. राहुल गांधींच्या ज्या 3 मागण्या आहेत त्या 3 मागण्या मी काँग्रेस पक्षाच्या मागण्या आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत. यामध्ये गैर काय की उद्यापासूनच आपण संसदेमध्ये या अनुषंगाने चर्चा करू, उपाययोजना करू. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या आणि गुन्हे दाखल झालेले जे गुन्हे आहेत युवकांवरचे, विद्यार्थ्यांवरचे ते वापस घ्या. या 3 मागण्या त्यांनी तात्काळ मंजूर करायला हव्या होत्या. पण सरकार या संदर्भात अजूनही काही ठोस भूमिका जाहीर करत नाहीये आणि तुम्ही जसं म्हणताय सपकाळ साहेब, या पुढच्या काळात कदाचित या संदर्भातला काही निर्णय होतो का हे याकडे लक्ष असेलच आपलं. आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.